बऱ्याच वेळा पेशंटना अनियमित रक्तस्राव होतो किंवा 2 पाळ्यांमध्ये स्पॉटिंग होऊ शकतं, हेवी ब्लिडिंग होतं, अनियमित होऊन जातं. तर अशा वेळेला रिपोर्टमध्ये येतं एंडोमेट्रियल हायपरप्लाझिया. एंडोमेट्रियम म्हणजे काय असतं? गर्भाशयाच्या आतमध्ये एक आवरण असतं. आता हे आपण गर्भाशय बघूया. हे गर्भाशय आहे, ही गर्भनलिका आणि ह्या दोन्ही ओव्हरीज. तर गर्भाशयाच्या आत दर महिन्याला एक आवरण वाढत असतं, त्याला आपण एंडोमेट्रियम म्हणतो. आणि ते आवरण दर महिन्याच्या शेवटी बाहेर पडतं, त्याला आपण पिरियड येणं म्हणतो. हे आवरण साधारण 8 ते 12 मिलीमीटर जाड असतं. पण हे जेव्हा खूप जाड होतं तेव्हा अनियमित रक्तस्राव होऊ शकतो. आणि त्याच्यासाठी ट्रीटमेंट बऱ्याच वेळेला काय असते की गर्भाशयाच्या आतमध्ये आपण एक डिव्हाइस ठेवतो. लिव्होनॉर्जिस्ट्रॉल म्हणजे एक प्रोजेस्टेरॉन आहे. अतिशय कमी मात्रामध्ये 20 मायक्रोग्रॅम हे प्रोजेस्टेरॉन इथल्या फक्त अस्तरावर ॲक्शन करतं आणि त्यामुळे हे अस्तर कमी तयार होतं आणि ब्लिडिंग कमी होऊन जातं. बऱ्याच वेळेला असा प्रश्न पडतो की आम्हाला डिव्हाइस काही आतमध्ये टाकायचं नाही आहे, तर डॉक्टर आम्हाला दुसरा पर्याय सांगा. आम्ही इंजेक्शन घेऊ शकतो का? आम्ही गोळ्या घेऊ शकतो का? पण इंजेक्शन आणि गोळ्या जेव्हा आपण प्रोजेस्टेरॉनचा देतो तेव्हा डोस खूप जास्त असतो. बऱ्याच वेळेला आपल्याला वाटतं की का म्हणून डिव्हाइस आपण आत ठेवायचं, गोळ्या औषधांवर हे होणार नाही का? पण एंडोमेट्रियल हायपरप्लाझियामध्ये गोळ्या औषधं जर द्यायची झाली तर आपल्याला रोज त्या टॅब्लेट्स घ्याव्या लागतात आणि त्या टॅब्लेट्सचे पूर्ण शरीरावर साईड इफेक्ट असतात. जर कंपेअर केलं तर लिव्होनॉर्जिस्ट्रॉल IUD जे असते त्याचा फक्त आणि फक्त एंडोमेट्रियमवर इफेक्ट जास्त होतो, कारण अतिशय कमी मात्रेमध्ये ते तिथे रिलीज केलं जातं. म्हणून शक्यतो हाच पर्याय जेव्हा एंडोमेट्रियल हायपरप्लाझिया असेल तर जास्त योग्य आहे टॅब्लेट आणि इंजेक्शनपेक्षा.